थेरम काय आहे? थेरम ऑफ द एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. फार महत्त्वाची गोष्ट आहे. BC स्क्वेअर अपॉन काय येऊ शकतो? QR स्क्वेअर. कारण BC ची करस्पॉन्डिंग साइड काय आहे? QR. बेस इंटू हाईट. तर PQR मध्ये बेस काय आहे? QR इंटू हाईट काय आहे तुमची? PS आहे. हा AD अपॉन काय म्हणणार आहे? PS. येस, याला तुम्ही रिझन द्या. CSST करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. काय प्रूफ झाला? द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. हाच अगदी साधा सोपा कन्सेप्ट आहे. हॅलो एव्हरीवन, एकलव्य बॅचमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपलं या चॅप्टरमधलं शेवटचा जो लेक्चर आहे तर ते आपण सुरू करतोय, लेक्चर नंबर 7. येस, तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो प्रॅक्टिस सेट 1.4 आहे तो त्या 1.4ला इम्पॉर्टंट असणारा जो थेरम आहे तो थेरम पाहणार आहोत. त्या थेरमचं नाव आहे द रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. येस, चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. येस, चॅप्टरचं नाव सिमिलॅरिटी तुम्हाला माहिती आहे आणि या चॅप्टरमध्ये आपण सगळेच बऱ्यापैकी कन्सेप्ट जे आहेत तर ते कव्हर केलेले आहेत. जसं रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल, BPT, कॉन्व्हर्स, त्याच्यानंतर अँगल बायसेक्टर थेरम, त्याचा कॉन्व्हर्स, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आणि आज आपण 7व्या लेक्चरमध्ये थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल पाहणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूयात आजच्या लेक्चरला. सगळ्यांकडे वही, पुस्तक, पेन ह्या सगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे. येस, मग आज आपण फर्स्ट या लेक्चरच्या सुरुवातीलाच जो थेरम आहे तो थेरम समजावून घेऊयात. येस, आणि चांगल्या प्रकारे तो प्रूफ करूयात. येस, थेरम काय आहे? थेरम ऑफ द एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. फार महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेला दोन ट्रायंगल सिमिलर असतील, येस काय असतील? सिमिलर असतील, त्यावेळेला त्यांच्या एरियाचे रेशोज काय असतात हे आपल्याला पाहायचं आहे. येस, आठवतोय प्रॅक्टिस सेट 1.1 त्याच्यामध्ये त्याच्या कन्सेप्टमध्ये आपण तिथंही रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स काढलेला होता. येस, पण ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत ही कंडिशन होती का? नाही. या थेरममध्ये ही कंडिशन आहे. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा हा काय आहे? रेशोज आपल्याला काढायचा आहे. ओके, मग बघा ह्या थेरमचं स्टेटमेंट काय आहे ते बघूयात. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, when two triangles are similar, the ratio of areas of those triangle is equal to the ratio of squares of their corresponding sides. Yes, हे महत्त्वाचं आहे. बघा, ज्यावेळेला दोन ट्रायंगल सिमिलर आहेत त्यावेळेला त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचे रेशो जे आहेत तर ते रेशो कोणाच्या प्रपोर्शनेट किंवा कोणाच्या इक्वल असतात तर त्याच्या करस्पॉन्डिंग साईडच्या रेशोच्या स्क्वेअर एवढे असतात. येस, करस्पॉन्डिंग साईडचा स्क्वेअर आहे आणि त्याचा रेशो आहे याच्याशी इक्वल काय असतो? दोन ट्रायंगल जे सिमिलर आहेत त्या सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो असतो. येस, इन शॉर्ट बघा, हे दोन ट्रायंगल सांगितले, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR. येस, तर हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर ऑलरेडी सांगितलेत. हे दोन ट्रायंगल काय आहेत? सिमिलर आहेत. तर ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचे रेशोज म्हणजे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC. येस, नाव दिलेलं आहे इथे फिगरमध्ये तर तेच नाव मी यूज करते. आता रेशो म्हटल्यावर तुम्ही अपॉन A/Bच्या टाईपमध्ये लिहिता म्हणून अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल काय आहे? PQR. ट्रायंगल PQR या दोन ट्रायंगलच्या एरियाचे जे रेशोज आहेत ते कोणाच्या इक्वल असतात? बघा, त्याच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या एवढे असतात. मग आता करस्पॉन्डिंग साईड ABची काय येणार आहे? PQ येणार आहे. येस, मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR याचा रेशो आहे. एक तर तो काय येणार आहे? AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअरच्या रेशो एवढा येणार आहे. येस, एका साईडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा येणार आहे. नंतर आपण दुसरी साईड घेतली तरी चालेल, कोणत्याही दोन करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो येतो. किंवा काय येऊ शकतो? तो BC स्क्वेअर अपॉन काय येऊ शकतो?
QR², कारण BC ची करस्पॉन्डिंग साईड काय आहे QR. येस, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्याच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा येतो. आणि तिसरी साईड राहिली, तिसरी साईड काय याच्यामध्ये AC आणि त्याची करस्पॉन्डिंग साईड काय आहे PR, म्हणजे हा आला AC² अपॉन PR². येस, तर बघा अकॉर्डिंग टू थेरम और स्टेटमेंट आपण परत काय सांगणार आहोत, काय दाखवणार आहोत, एरिया रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. येस, मग याच्यामध्ये कोणत्याही एका साईडचा जो रेशो आहे, जो आपण रेशोचा स्क्वेअर आहे, तो रेशोचा स्क्वेअर याच्या इक्वल दाखवला तरी इतर रेशो आपल्याला त्या पद्धतीने दाखवता येतात. येस, आणि हाच आहे थेरम आपला, द थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. येस, बेसिकली सगळ्या गोष्टी आता तुम्हाला सांगितल्यात, 1 to 1 लाईन टू लाईन सगळ्या शब्दांचा आपण अर्थ आपण बघितलाय. काय, द रेशो ऑफ एरिया ऑफ इफ द टू ट्रायंगल्स आर सिमिलर. ट्रायंगल काय असले पाहिजेत, सिमिलर असले पाहिजेत, आणि तर सिमिलर असेल तर त्या दोन ट्रायंगलच्या रेशोचे एरिया हे काय असतात, कोणाच्या इक्वल असतात, द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. येस, अँड दिस इज आवर थेरम. येस, हा थेरम तुम्हाला प्रूफ करायला येऊ शकतो आणि त्याचप्रमाणे ॲक्टिव्हिटी बेसला पण हा थेरम 3 मार्कला तुम्हाला येऊ शकतो. येस, आता याच्यामध्ये गिवन थिंग्समध्ये बघा, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, म्हणजे दिलेले दोन ट्रायंगल ॲक्च्युली काय आहेत, सिमिलरच आहेत. येस, म्हणून मग दिलेले दोन ट्रायंगल आहेत त्याची फिगर आपण इथे ड्रॉ केलेली आहे. एक ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल PQR आहे. तर मग गिवनमध्ये आपण डायरेक्टली लिहिलेलं आहे, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. येस, आणि मग बघा तर एरिया आहे ना, एरिया, मग एरिया ऑफ ट्रायंगल हा काय असतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट. येस, आणि हाईट म्हणजे काय, तर बेसच्या अपोजिट व्हर्टेक्सपासून काढलेला जो परपेंडिक्युलर असतो ती त्याची हाईट असते. मग दिलेल्या फिगरमध्ये ABC ह्या ट्रायंगलमध्ये BC हा काय झाला बेस आणि AD ही काय झाली त्याची हाईट, आणि म्हणून गिवनमध्ये आपण लिहू शकतो AD इज परपेंडिक्युलर टू BC. सेम थिंग्स फॉर ट्रायंगल PQR. PQR मध्ये QR हा बेस आहे आणि PS ही त्याची हाईट आहे, म्हणून PS हा QRला काय आहे, परपेंडिक्युलर आहे, म्हणजे इथे होणारा अँगल काय आहे, 90 डिग्री. अँड दिस इज आवर गिवन थिंग्स. म्हणजे गिवन थिंग्समध्ये डायरेक्टली लिहा, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR and AD is perpendicular to BC and PS is perpendicular to QR. जास्त वेळ जायला नको म्हणून हे मी प्रॉपरली इथे लिहून घेतलेलं आहे. येस, त्यानंतर आपल्याला प्रूफ करायचं आहे. काय प्रूफ करायचं आहे, द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल, म्हणजे बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, जसं मी मगाशी एक्सप्लेन केलं, इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. मग रेशो तर लिहिला आहे, त्याची करस्पॉन्डिंग साईड ABची करस्पॉन्डिंग साईड काय PQ, म्हणून काय येणार इक्वल टू AB² अपॉन PQ². अजून आपण काय दाखवू शकतो, BCची करस्पॉन्डिंग साईड QR आहे म्हणून काय सांगू शकतो, BC² अपॉन QR². ACची करस्पॉन्डिंग साईड PR आहे म्हणून काय सांगू शकतो, AC² अपॉन PR². अँड दॅट विच वी हॅव टू प्रूव्ह. आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. येस, मग यांपैकी कोणताही एक रेशो तुम्ही प्रूव्ह केला तरी चालेल. तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्समध्ये हे प्रूव्ह करायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. येस, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, त्यांनी हा जो रेशो आहे तो प्रूफ करून दाखवला आहे तुम्हाला, BC² अपॉन QR². मग बघा कसा प्रूफ करून दाखवला आहे तो आपण पाहूयात आणि इतर रेशो पण कसे प्रूफ करता येईल हे तुम्हाला त्यावरून समजून जाईल. येस, चला तर मग आपण प्रूफकडे वळूयात. येस, आता प्रूफकडे वळताना नेक्स्ट स्लाइड घेते. प्रूफकडे वळताना तुम्हाला हे दोन ट्रायंगल दिलेले आहेत. येस, सुरुवात कशापासून सुरू करायची आपल्याला, की रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. येस, मग दिलेले ट्रायंगल जे दोन आहेत तर त्या ट्रायंगलचे नावं लिहूयात आपण आणि त्या ट्रायंगलच्या एरियाचे रेशो लिहूयात. येस, मग बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. येस, ट्रायंगल PQR. आता याचा एरिया काढताना तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ट्रायंगलचा इंडिव्हिज्युअली तुम्ही एरिया काढू शकता. एरिया ऑफ ट्रायंगल ABC, मग कोणत्याही ट्रायंगलचा एरिया काय असतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ट्रायंगल ABCचा बेस काय आहे, BC आहे. ओके, आणि हाईट काय आहे, परपेंडिक्युलर जी आहे ती हाईट आहे, त्याचं नाव काय आहे
AD. येस, अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. PQRचा एरिया काय आहे बघा, हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर PQR मध्ये बेस काय आहे QR इंटू हाईट काय आहे तुमची PS आहे. तर तुम्हाला 1.1 मधला संदर्भ आठवत असेल तर रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द प्रोडक्ट रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस अँड हाईट. आणि म्हणून आपल्याला हा 1/2 लिहायचा नाहीये. फॉर्म्युलामध्ये असला तरी आपल्याला तो लिहायचा नाही आहे. आणि म्हणून डायरेक्टली आपण आपला रेशो अशा पद्धतीने लिहू शकतो. बघा काय लिहू शकतो, द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. येस, मी त्याचा बेस सांगितला पण लिहिताना आपण डायरेक्टली म्हणजे थेरम आहे आपलं त्या थेरममध्ये असं लिहायचं. येस, याला नाव देऊयात आपण 1. ओके, आता बघा प्रूफ करण्यासाठी पहिल्यांदा आपण या ट्रायंगलचा ABC या ट्रायंगलमधला हा जो ADB ट्रायंगल आहे तो ट्रायंगल कन्सिडर करूयात. येस, हा ADB आणि हा दुसरा ट्रायंगल काय आहे तुमचा PSQ. हे दोन ट्रायंगल तुम्हाला काय दाखवायचे आहेत, सिमिलर दाखवायचे आहेत. काय दाखवायचे आहेत, सिमिलर. येस, आपण काम करूयात. इन ट्रायंगल ADB इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल या साईडचा ट्रायंगल दाखवायचा आहे. येस, कारण का तर आपल्याला BC² अपॉन QR² हे दाखवायचं आहे. येस, आणि हा काय आला तुमचा इन ट्रायंगल PQS. ओके, इन ट्रायंगल PQS या दोन ट्रायंगलमध्ये बघा ABD B पासून लिहूयात आपण, नावं लिहिताना मात्र प्रॉपर लिहूयात. ओके, इन ट्रायंगल ABD. येस, ABD and in triangle PQS या दोन ट्रायंगलमध्ये फर्स्ट थिंग्स त्यांनी सांगितले बघा, अँगल B इज कॉन्ग्रेंट टू अँगल Q. हे काय आहे तुम्हाला गिवन आहे. का गिवन आहे रे बघा, कारण दोन ट्रायंगल काय आहेत, सिमिलर आहेत. ट्रायंगल काय आहेत, सिमिलर आहेत. येस, आणि जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याचे अँगल पण काय असतात, कॉन्ग्रंट असतात. येस, मग अँगल B आणि अँगल Q हा काय झाला तुमचा कॉन्ग्रंट. गिवनमध्ये आपण लिहिलेलं आहे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. येस, बघा बॅकला थोडंसं गेलं तर आणखी तुमच्या लक्षात येईल. इथं ऑलरेडी सांगितलं आहे दोन ट्रायंगल काय आहेत, सिमिलर आहेत. आणि हे दोन ट्रायंगल ज्या वेळेला सिमिलर आहेत तर त्याचे अँगल काय येतात, कॉन्ग्रंट. आणि म्हणून मी लिहिलं अँगल B इज कॉन्ग्रंट टू अँगल Q. आता सेकंड थिंग्स मध्ये बघा, अँगल ADB हा अँगल ADB हा कॉन्ग्रंट आहे कोणासाठी, अँगल PSQशी. कारण का तर हे पण तुम्ही गिवन सांगू शकता. ईच अँगल काय झाला तिथे 90 डिग्री झाला. का 90 डिग्री झाला, कारण AD ही हाईट आहे कोणाची, BC ह्या ट्रायंगल ABCची. मग हाईट आहे तर तो BCला परपेंडिक्युलर आहे, इथे होणार अँगल काय आहे 90 डिग्री आहे. सेम लाईक दिस PS इज परपेंडिक्युलर टू QR म्हणून इथे होणारा अँगल काय आहे तुमचा 90 डिग्री आहे. म्हणजे हे दोन अँगल काय झाले, कॉन्ग्रंट झाले. येस, सो अँगल ADB इज कॉन्ग्रंट टू अँगल PSQ. ओके, आणि म्हणून इथे थर्ड स्टेजला तुम्ही सांगाल देअरफॉर ट्रायंगल ABD हा सिमिलर आहे कोणाशी, ट्रायंगल PQSशी काय आहे, सिमिलर आहे. येस, कोणत्या टेस्टनुसार, बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. येस, मग हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले तर त्याच्या करस्पॉन्डिंग साईडचे रेशो काय येतात, इक्वल येतात. आणि म्हणून आपल्याला जे एक्सपेक्टेड रेशो आहेत ते एक्सपेक्टेड रेशो फक्त घेऊयात आपण. बघा काय येणार आहे, AB अपॉन PQ. येस, आणि हा फर्स्ट आणि थर्डचा एक रेशो घेऊयात आपण, कारण आपण त्या हाईट्स कन्सिडर केलेल्या आहेत. म्हणून बघा हा AD अपॉन काय म्हणणार आहे, PS. येस, याला तुम्ही रिझन द्या, CSST करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल. AB अपॉन PQ इज इक्वल टू AD अपॉन PS. येस, आता आपण काय करूयात, या मोठ्या ट्रायंगलकडे जाऊयात. येस, पूर्ण मोठ्या ट्रायंगलकडे बघा, इन ट्रायंगल ABC. बघा मोठा ट्रायंगल आहे ABC, किंवा असं म्हणूयात त्यांनी डायरेक्टलीच दिलेलं आहे, हे दोन्ही ट्रायंगल सिमिलरच सांगितलेत. त्यामुळे इन ट्रायंगल म्हणण्यापेक्षा डायरेक्टली ते दोन्ही ट्रायंगल आपण काय दाखवूयात, सिमिलर दाखवूयात. येस, AD अपॉन PC. मग याच्यामध्ये आपण काय करूयात, येस PS आहे इथे थोडंसं पुसल्यामुळे
हां, हे पुन्हा करेक्ट करूयात. AD अपॉन काय आला हा PS. येस, आधीच्या स्टेजला. आता मोठ्या ट्रायंगलमध्ये आपण काम करूयात. मोठा ट्रायंगल काय बघा, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. हा सिमिलर दाखवायची गरज आहे का? अजिबात नाही, कारण तो ऑलरेडी आपल्याला काय केलेलं आहे, त्यांनी सिमिलर आहे असंच सांगितलं. येस, म्हणजे गिवन आहे ते गिवन लिहूयात. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. हे आपल्याला काय आहे, गिवन आहे, गिवन दिलेलं आहे. ओके, मग बघा दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर त्यांचे साईडचे रेशो काय असतात, आर इन सेम प्रपोर्शन. करस्पॉन्डिंग साईडचे रेशो काय असतात, सेम प्रपोर्शनमध्ये असतात. ते लिहूयात आपण 6th स्टेजला. बघा AB अपॉन काय येणार आहे, PQ इज इक्वल टू BC अपॉन काय येणार आहे, QR इज इक्वल टू AC अपॉन काय येणार आहे, PR. येस, आता याला आपण नाव काय देऊयात, याला आपण नंबर दिलाय सेकंड. येस, आणि याला नंबर काय देऊयात आपण, थर्ड. येस, आता सेकंड अँड थर्डमध्ये तुम्ही बघितलं तर तुमच्या काय लक्षात येत आहे, AB अपॉन PQ इज इक्वल टू AD अपॉन PS. ओके, आता आपल्याला जे प्रूफ करायचं आहे, मग अशी मी सांगितलं आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, थोडंसं बॅक PPTवर जाऊन बघूयात. BC अपॉन QR हा रेशो आपल्याला काय करायचा आहे, प्रूफ करायचा आहे. येस, म्हणून मग AC अपॉन PR हा रेशो तुम्ही नाही घेतला तरी चालू शकतो. ठीक आहे, मग हे दोनच रेशो मी घेते. काय घेते, AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR. येस, तर इथे तुम्हाला लक्षात येत असेल बघा, फर्स्टमध्ये आणि सेकंडमध्ये बघा, ह्या सेकंडमध्ये हा फर्स्ट, हा सेकंड आणि थर्ड, याच्यामध्ये आपण हा जो फर्स्ट आहे तो फर्स्ट परत एकदा लिहून घेऊयात. काय घेणार आपण, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, हे जे फर्स्ट आहे ते ॲज इट इज पुढे लिहून घेऊयात. काय लिहिणार आपण, BC इंटू AD अपॉन काय येणार आहे इथे, QR इंटू काय येणार आहे, PS, बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. येस, तर इथे बघा सेकंडमध्ये ऑब्झर्व करा, AB अपॉन PQ इज इक्वल टू काय आला आहे, AD अपॉन PS. येस ना, म्हणजे इथे तुमचा काय आला आहे, AB अपॉन PQ म्हणजे काय आला आहे तुमचा BC अपॉन QR. येस, तर मग बघा इथे AB अपॉन PQ आणि इथं BC अपॉन AB अपॉन PQ आणि इथे पण AB अपॉन PQ आला आहे. लेफ्ट हँड साईड आहे तर राईट हँड साईड सुद्धा काय झाली तुमची, इक्वल झाली ना, म्हणजे AD अपॉन PS आणि BC अपॉन QR हे दोन्ही काय झाले, इक्वल झाले. येस, सो मग बघा या फर्स्टमध्ये आपण AD अपॉन PSच्या ऐवजी BC अपॉन QR लिहू शकतो का, येस लिहू शकतो. बघा इकडच्या लेफ्ट हँड साईड सेम आहेत म्हणून राईट हँड साईड सुद्धा काय आल्या, सेम झाल्या. जे AD अपॉन PS आणि BC अपॉन QR बोथ आर इक्वल. सो ॲट द पोझिशन, ॲट द स्टेज ऑफ AD अपॉन PS इथे आपण BC अपॉन QR लिहू शकतो. फक्त याला रिझन द्या, फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. येस, मग इथे काय आला बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, इथे आपण करूयात BC इंटू हा काय आला तुमचा BC आणि इथे QR इंटू काय झाला QR. का आला, कारण बघा AD अपॉन PSच्या ऐवजी आपण काय लिहिलं आहे, हा BC अपॉन QR. हे का लिहिलं आहे तुम्ही, फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. येस, आणि म्हणून बघा इकडे BC इंटू BC काय आला तुमचा BC स्क्वेअर अँड QR इंटू QR काय झाला QR स्क्वेअर. हेन्स इट्स प्रूफ. काय प्रूफ झाला, द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. आणि अशाच प्रकारे आपण काय प्रूफ करू शकतो, जसं आपण BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर प्रूफ केलं तसंच AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर पण करू शकतो, AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर सुद्धा करू शकतो. यासाठी बघा ट्रायंगल ADB आणि ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल PQS आपण कन्सिडर केला आहे. आपल्याला AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर दाखवायचं असेल तर तुम्हाला ट्रायंगल ACD आणि हा जो PRS हा कन्सिडर करायला लागेल. आणि आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी आपण केलेल्या आहेत त्याच रिवाईज करायला लागतील. बघा अशा प्रकारे आपण हे दोन रेशोसुद्धा काय करू शकतो, प्रूव्ह करून दाखवू शकतो. येस, चलो थेरम तर तुम्हाला कळालाच असेल. एकदा फास्ट रिव्हिजन आपण करूयात.
बघा थेरम काय सांगतो, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. हे फक्त लक्षात ठेवा, बाकी काही डिफिकल्टी नाही आहे ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये. 1 किंवा 2 मार्काचे प्रश्न याच्यावर येतात. ॲक्टिव्हिटी विचारली जाऊ शकेल असं मी म्हणते, किंवा प्रूफला विचारला जाऊ शकेल. आत्तापर्यंत तसा काही विचारला गेलेला नाही आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवणं ॲप्लिकेशन हे फार महत्त्वाचं आहे. मग या थेरममध्ये गिव्हनमध्ये लिहिलं आहे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत, परपॅन्डिक्युलर साईड दाखवल्यात, आणि मग कोणत्या करस्पॉन्डिंग साईडचे रेशोचे स्क्वेअर हे एरिया बरोबर दाखवायचे ते आपण इथे दाखवलेत टू प्रूव्हमध्ये. येस, त्याच्यानंतर प्रूफमध्ये काय केलं आहे आपण, तर पहिल्यांदा 2 ट्रायंगलच्या एरियाचे रेशो लिहिलेत. तर तुम्हाला माहिती आहे द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस अँड हाईट. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन PQR BC इंटू AD अपॉन QR इंटू PS लिहिलं. त्यानंतर आपल्याला जे प्रूफ करायचं आहे त्यामुळे हे 2 जे ट्रायंगल आहेत ते 2 ट्रायंगल मी लिहिले, ते 2 ट्रायंगल सिमिलर दाखवले. सिमिलर झाल्यानंतर त्याच्या साईडचे रेशो काय लिहिलेत, इक्वल लिहिलेत. ओके, इथपर्यंत सेकंडला येऊन मी थांबले. त्याच्यानंतर पूर्ण ट्रायंगल तुम्हाला सिमिलर सांगितलेत ABC आणि PQR, तर त्यांच्या साईडचे रेशो मी काय लिहिलेत इकडे, इक्वल सांगितलेत. इक्वल सांगितल्यामुळे पुन्हा मी फर्स्ट जो आहे तर ते फर्स्ट रिलेशन कंटिन्यू केलेलं आहे. सेकंड अँड थर्डमध्ये नुसार आपण त्यात चेंज केलेलं आहे. बघा सेकंडमध्ये AB अपॉन PQ इज इक्वल टू AD अपॉन PS, AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR. लेफ्ट हँड साईड इक्वल आहे तर राईट हँड साईड पण काय झाली, इक्वल झाली. म्हणजे AD अपॉन PSच्या ऐवजी मी BC अपॉन QR ॲब्सोल्युटली लिहू शकते. येस, मग आता इथे फक्त मल्टिप्लिकेशन केलं आहे, BC इंटू BC BC स्क्वेअर, QR इंटू QR QR स्क्वेअर. आणि मग इथे मी प्रूफ केलं आहे द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स. अजिबात अवघड नाही आहे. तुम्हाला एरियाचे रेशोज विचारले असतील तर तिथं साईड्स दिलेल्या असणार आहेत, करस्पॉन्डिंग साईड, त्याचे स्क्वेअर करा. ते स्क्वेअर केले की तुमचा काय येतोय, द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल येतोय. हाच अगदी साधा सोपा कन्सेप्ट आहे. येस, विथ ट्रिक सगळे थेरम सांगितलेले आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित कव्हर करा, छान प्रॅक्टिस करा ह्या चॅप्टरची. हाताखालून थेरम्स आणि एक्झाम्पल जाऊ देत. डेफिनेटली या चॅप्टरचे 10 पैकी 10 मार्क तुम्हाला मिळणार आहेतच. येस, सो आजच्या लेक्चरला आपण थांबूयात आणि नवीन उद्याच्या लेक्चरला भेटूयात आपण नवीन टॉपिक घेऊन. येस, ओके, सो थांबूयात आपण. थँक्यू.